नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 15 आहे, ज्यामध्ये आपण आरआरबी ग्रुप डी च्या पदभरतीसाठी सामान्य विज्ञान या विषयावर आपण पीवायक्यूला अनुसरून आपण जे की तुमच्या येणाऱ्या सीबीटी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणारे असे सर्व काही संभाव्य प्रश्न आपण सामान्य विज्ञान या विषयावर आधारित आपण पाहत आहोत। आणि हे संपूर्ण प्रश्न परिपूर्ण तुमचा जो सीबीएसईचा पेपर पॅटर्न आहे त्याला अनुसरून आपण हे कव्हर करत असल्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता दर्शवतात। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे प्रश्न पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा जी आपली आरआरबी ग्रुप डी साठी स्पेशली प्लेलिस्ट आहे तुम्ही तेथून देखील संपूर्ण व्हिडिओज पाहू शकता, ज्यामध्ये आपण विषयनिहाय प्रश्न कव्हर करत आहोत। सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, त्यानंतर आपला गणित, बुद्धिमत्ता, हे सर्व आपण विषय आपण कंटिन्युअसली पाहत चालत आहोत, जे की मराठी भाषेमधून जे विद्यार्थी ग्रुप डी ची तयारी करत आहेत त्यांना 100% व संपूर्ण मदत मिळावी म्हणून। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 15 मधील महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, प्रकाश संश्लेषणाचं मुख्य स्थळ कोणते आहे? प्रकाश संश्लेषणाचे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की हरित लवक। तर हरित लवक जे पानामध्ये असतं, ज्यालाच की पाण्याच्या पेशीमध्ये असतं, ते आहे प्रकाश संश्लेषणासाठी सर्वात मुख्य स्थळ असतं। ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 2 असा आहे, पचन प्रक्रिया कोणत्या द्रवाद्वारे पूर्ण होते? जे काही पचन प्रक्रिया आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की आतड्यांचा रस। तर आतड्यांचा रस किंवा त्याला इंटेस्टाइनल ज्यूस असं देखील म्हटलं जातं। तर काय म्हटलं जातं त्याला? इंटेस्टाइनल ज्यूस असं देखील त्याला थोडक्यात दुसरं नाव आहे म्हटलं जातं। तर यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जो की द्रवाद्वारे पूर्ण होते, जे की पचन प्रक्रिया, इंटेस्टाइनल मध्ये हा जो शेवटचा रस आहे यामध्ये हे जे आहे जे की पूर्ण होतं। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील पैकी जो की प्रश्न तिसरा असा आहे, वनस्पतीची मुळे मातीतून पाणी कोणत्या प्रक्रियेद्वारे शोषतात? जे काही वनस्पतीची मुळे मातीतून पाणी, तर याचं जे उत्तर आहे जे आहे थोडक्यात ऑप्शन नंबर क, ज्यालाच की दुसरण किंवा याला जे आहे पसारण असं देखील हे नाव आहे। तर पसारण या प्रक्रियेद्वारे जे आहे थोडक्यात वनस्पतीची मुळे मातीतून पाणी जे की शोषतात। ऑप्शन नंबर क या ठिकाणी त्याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न 4 असा आहे, प्रकाश संश्लेषणात कोणती प्रतिक्रिया होते? तर प्रतिक्रिया होते म्हटलेलं आहे प्रकाश संश्लेषणामध्ये। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की कार्बन डायऑक्साईडचे अपचन आणि पाण्याचे ऑक्सिडीकरण थोडक्यामध्ये जे की प्रकाश संश्लेषणामध्ये होते। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 5 असा आहे, पानाच्या पृष्ठभागावर असलेल्या लहान छिद्रांना काय म्हणतात? तर काय म्हटलं जातं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की स्टेमाटा, जे की स्टोमाटा असं जे थोडक्यामध्ये पानांच्या पृष्ठभागावर असलेल्या लहान छिद्रांना म्हटलं जातं। आणि ह्या छिद्रांमार्फत जे आहे थोडक्यात वायूची जी आहे थोडक्यात देवाणघेवाण होते, वायूची देवाणघेवाण जे की होते या छिद्रांमार्फतच। ऑप्शन नंबर अ जे की स्टोमाटा असं जे आहे जे की पानांच्या पृष्ठभागावर असलेल्या लहान छिद्रांना म्हटलं जातं। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 6 असा आहे, कोशिकामधून स्रवणारा आंतरपेशीय द्रव कोणता आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, ज्यालाच की प्लाझ्मा असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं, जे की कोशिकामधून स्रवणारा आंतरपेशीय द्रव। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर बरेच विद्यार्थी जे आहे जे की आपल्या आरआरबी ग्रुप डी च्या परिपूर्ण तयारीसाठी मराठी भाषेमधून स्पेशली नोट्सची डिमांड्स करत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले मराठी भाषेमधले नोट्स जे की ऑलरेडी तयार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आपण अनलिमिटेड नोट्स प्रोव्हाइड करून देणार आहोत, जे की हे आपला ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरचा नंबर आहे। यावर तुम्ही मेसेज करून आरआरबी ग्रुप डी चे नोट्स म्हणून जरी टाकला, त्यामध्ये तुम्हाला जे की नोट्स आणि टेस्ट सिरीज दोन्ही मिळणार आहे, ज्याची प्राइस आपण फक्त 400 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आरआरबी ग्रुप डी च्या परिपूर्ण पेपर पॅटर्न आधारित सर्व काही त्या तुम्हाला नोट्स व त्यासोबतच त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज देखील मिळणारे आहे। तर टेस्ट सिरीज ही तुमच्या पेपर पॅटर्न नुसार असतील, ज्यामुळे तुम्हाला वेळ कसा जो की त्यामध्ये मॅनेजमेंट करावा व त्यासोबतच अभ्यास कसा करावा हे 100% तुम्हाला त्याद्वारे
पद्धतीद्वारे आकलन येणार असेल. तर ज्यांना कोणाला मराठी भाषेमधून तयारी करायची आहे आता बिंदास करा, तुम्हाला न घाबरता करा. त्यामध्ये तुम्हाला जे लागणारं स्टडी मटेरियल आहे ते परिपूर्ण आपण तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहोत. ज्यांना कोणाला मराठी भाषेमधून टेस्ट सिरीज किंवा नोट्स हवे असतील आरआरबी ग्रुप डी साठी स्पेशली, तर या नंबरवर तुम्ही मेसेज करून ही फीस पेमेंट करून तुम्ही त्या ठिकाणी लगेचच्या लगेच सर्व काही घेऊ शकता. तर नक्की मिळवा. ज्यांना चांगले गुण मिळवायचे आरआरबी ग्रुप डी मध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 7वा प्रश्न असा आहे, पानांच्या पेशीमध्ये प्रकाश संश्लेषणाचे स्थळ जे की कोणते आहे? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की हरित लवक हे जे आहे जे की स्थळ आहे. ऑप्शन नंबर अ जे की आपण प्रश्न पहिलामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, तांदळाच्या पाण्यात आयोडीनच्या काही थेंब टाकल्यास द्रव निळ्या काळ्या रंगात बदलतो, यावरून काय सिद्ध होते? यावरून काय सिद्ध होतं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की स्टार्च, जे की त्यामध्ये स्टार्च आहे हे जे आहे थोडक्यामध्ये सिद्ध होतं. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, दालचिनी झाडाच्या कोणत्या भागापासून मिळते? दालचिनी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की साल, जी झाडाची साल असते त्यापासून जे आहे दालचिनी मिळते. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 10वा, जे की टर्पेटाईन तेल कशातून मिळते? जे की टर्पेटाईन, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की पाईन यामधून जे आहे थोडक्यामध्ये मिळते. ऑप्शन ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11वा आपला, वनस्पती वाढीसाठी किती घटकांची आवश्यकता आहे? तर किती घटकांची? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 16, एकूण 16 घटकांची आवश्यकता आहे वनस्पती वाढीसाठी. ऑप्शन ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न 12वा असा आहे, खालीलपैकी कोणता आजार रक्तदानाने पसरत नाही? रक्तदानाने पसरत नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की टायफॉइड हा जो आहे जो की रक्तदानाने पसरत नाही. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक 13वा असा आहे, खालीलपैकी कोणत्या रेडिओ आयसोटोपचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की को-60 ह्याचा जो थोडक्यामध्ये जो की उपचारासाठी केला जातो रेडिओ आयसोटोपचा. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 14वा असा आहे, मीनामाता रोगासाठी काय कारणीभूत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पारा हा जो आहे थोडक्यामध्ये यासाठी कारणीभूत आहे. त्यानंतरचा प्रश्न 15वा, सूर्यप्रकाशामध्ये कोणते विटॅमिन आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, विटॅमिन डी हे जे आहे सूर्यप्रकाशामध्ये आढळते. म्हणूनच म्हणतात की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये माणसाने बसलं पाहिजे जेणेकरून आपल्याला विटॅमिन डी हा मिळतो. ऑप्शन नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 16वा आपला, पुढीलपैकी कोणता रोग हा संक्रमक आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, ज्यालाच की डिप्थेरिया असं जे आहे म्हटलं जातं आणि हा एक संक्रमक रोग आहे. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या या भागामधले काही अतिशय महत्त्वपूर्ण टॉप 16 क्वेश्चन्स होते जे की आपण सामान्य विज्ञानवर आधारित पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण यानंतर भूगोल, इतिहासावरील, राज्यघटनेवर आधारित व त्यासोबत जे क्रीडा आणि साहित्य आहेत यावर देखील आता पुढील भागामध्ये प्रश्न पाहणार आहोत. त्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कुण्या विद्यार्थी मित्रांना सर्व काही टेस्ट सिरीज किंवा नोट्स हवे असतील त्यांनी या नंबरवर मेसेज करून लगेचच्या लगेच सर्व काही तुम्ही मिळवू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.